कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. ऐन पावसाळ्यात अलिबागमधील चेंजेत पाणी टंचाईचं संकट. संतप्त ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा. हंडे घेऊन महिलांचा आंदोलनात सहभाग. आई मुलीकडे जास्त लक्ष देत असल्याचा राग. मुलानेच आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार. जुहू गावात कौटुंबिक वादातून हत्येची घटना. कुंभवडे धबधबा मार्गावर पर्यटकांची दहशत. हातात दांडे हत्यारे घेऊन रस्ता अडवल्याचा आरोप. घटनेनंतर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. आणि मंत्री अदिती तटकरेंच्या संतापानंतरही पेवर ब्लॉकचा वापर. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह. पेवर ब्लॉकवरून अदिती तटकरेंनी अधिकाऱ्यांना खडसावले. पाहूया सविस्तर वृत्त. ऐन पावसाळ्यात अलिबागला लागून असलेले चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. घरातील नळ कोरडे राहत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी चेंढरे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हातात हांडे घेऊन ग्रामपंचायतचे लक्ष वेधले. कधी पाणी येतं तर कधी अनेक दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. चेंढरे परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून लोकसंख्या आणि घरांची संख्या वाढली. मात्र त्याच प्रमाणात पाणी पुरवठ्याची व्यवस्था सक्षम करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आता ग्रामपंचायत प्रशासन या समस्येवर काय उपाययोजना करणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय. हाल नागरिकांचे होत होते आणि विशेष करून पिंपळवाड, सुजलामनगर, गुरवनगर, स्वामी समर्थ इथल्या नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे प्रत्येकाने आमच्याकडे तक्रार केल्या. संदीप ढवळे असेल, मी असेल, परेश असतील, मिलिंद नाईक यांच्याकडे पण तक्रारी होत होत्या. त्याची आम्ही तातडीने म्हणजे रात्रीच एक चर्चा करून आम्ही निर्णय घेतला की एक मोर्चाच्या स्वरूपात आपण प्रशासनाच्या निदर्शनास आणूया आणि ते आणण्याचं काम आज आम्ही सर्व नागरिक आणि आम्ही प्रमुख मंडळींनी केलेलं आहे. नवी मुंबईतील जुहूगाव परिसरात कौटुंबिक वादातून आईची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात आई मुलगा आणि सुनेकडे लक्ष देण्यापेक्षा मुलीकडे जास्त लक्ष देत असल्याच्या रागातून मुलानेच आईची हत्या केल्याची माहिती आहे. रविवारी रात्री याच कारणावरून आरोपी महेश रत्नाकर कदम आणि त्याची आई मंदा कदम यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या महेशने आईचा गळा आवळून तिला जमिनीवर आपटल्याने पोलिसांच्या माहितीनुसार समोर आले आहे. या घटनेत मंदा कदम यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलगा महेश कदम याला अटक केले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 13 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. काल दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 6 ते 9:30च्या दरम्यान एक जुहूगाव या ठिकाणी राहणारा एक मुलगा आहे, महेश रत्नाकर कदम, वय 43 वर्ष, हा अष्टविनायक सोसायटी या ठिकाणी राहतो. त्याने किरकोळ वादातून त्याची आई मंदा रत्नाकर कदम हे 65 वर्ष वयाची आहे, तिचा गळा आवळून त्याच्या किरकोळ याच्यामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्ये लक्ष देते, मुलीच्याच कडे फक्त बघते, मुलाच्या संसाराकडे बघत नाही, या गोष्टीचा राग मनात धरून त्याने तिच्या कपड्याने गळा आवळून तिला तसंच फरशीवर तिचं डोकं जोरात आपटल्यामुळे तिचा गंभीर दुखापत करून तिचा खून केलेला आहे. सदर प्रकरणी आम्ही मंदा रत्नाकर कदम यांचे जे जावई आहेत श्री मंगेश देवळेकर हे मानखुर्द येथे राहणार आहेत, त्यांनी तक्रार दिली आणि त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा क्रमांक आहे 370/26 आणि BNSS कलम 103/1 याप्रमाणे आम्ही 10/8/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये जो मयत महिलेचा मुलगा आरोपी महेश रत्नाकर कदम यास आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. आज आरोपीला रिमांडसाठी आम्ही माननीय बेलापूर कोर्ट याच्या न्यायालयात हजर केलं.
त्या ठिकाणी आम्हाला 13 तारखेपर्यंत आरोपीचा कस्टडी मिळालेली आहे, पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. प्राथमिक दृष्ट्या तर आम्हाला असं दिसतंय की आरोपीचा आणि आईचे संबंधामध्ये थोडासा हे नव्हते, व्यवस्थित नव्हते. जो आरोपी आहे महेश त्याची मिसेस बायको जी आहे ती अंबरनाथ येथे राहण्यासाठी आहे आणि त्या दोघांमध्ये आई आणि मुलामध्ये बायको लांब राहते या कारणावरून त्यांच्यात वाद होता की तिला वाशीत राहायला काय येऊन देत नाही, या गोष्टीवर वाद होता. त्याचप्रमाणे आई जी आहे ती फक्त मुलीचाच जास्त विचार करते आणि मुलाकडे, त्याच्या संसाराकडे कमी लक्ष देते. त्याबद्दल त्याच्या मनात आईबद्दल आकस होता आणि त्याच्यातून त्या दोघांमध्ये नेहमी वादावादी व्हायची. पेण तालुक्यातील पाबळ खोऱ्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बायोगॅस प्लांटमधून निघणारा लिक्विड फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर वेस्ट शेती जमिनीत टाकला जात असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेनं केला आहे. हा वेस्ट शेती आणि पशुधनासाठी हानिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिंदे शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पाबळ खोऱ्यात पाहणी केली. वेस्टमुळे दुर्गंधी येत असून नदीच्या पाण्यात मिसळल्याने 2 गुरांना त्रास झाल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या संदर्भात दिल्लीतील सीमा लॅबोरेटरीचा टेस्ट रिपोर्ट असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. हा प्रकार तातडीनं थांबला नाही तर उग्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संजय म्हात्रे यांनी दिला. हा जो शेतकरी आहे जगदीश आयरे, आम्हाला याची सुद्धा कल्पना नव्हती. तरी मी दुपारी त्याला म्हटलं, जगदीश हे काय रे एकदम घाण वास मारतोय? तो मला बोला, सत्वे भाऊ इथे आमची शेती आहे आणि या शेतीमध्ये मी प्रतिवर्षाप्रमाणे कलिंगडीचा व्यापार करतो आणि मला खतासाठी ती चांगलं योग्य आहे. तो मला चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता ह्या संजय म्हात्रेच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी ह्याच्यापासून सर्व शेतकऱ्यांना आणि इथली जी वस्ती आहे त्यांना सर्वांना धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे अगदी आम्हाला कल्पना नव्हती, पण शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे की या ठिकाणी असा जर सर्वांना जर याचा जर आपल्याला पश्चाताप होत असेल, काही नुकसान होत असेल, तरी ते मी शेतकरी म्हणून या ठिकाणी टाकून देणार नाही, बंद करीन. आणि त्या ठिकाणी संजय म्हात्रेंच्या या ठिकाणी आल्याबद्दल आणि आम्हाला सूचना दिल्याबद्दल त्यांचासुद्धा आम्ही ग्रामस्थ मंडळाला आभारी आहोत. आणि या विभागामध्ये अशी परत स्थिती आम्ही निर्माण करून देणार नाही. आम्ही शेतकरी आता जागे झालेलो आहोत. काही कागदपत्र दिले आणि ऑर्गॅनिक आहे याची मला त्यांनी जाणीव करून दिली. तसेच मी शेती कृषी खात्यामध्ये पण तोंडी विचारलेलं, ते पण सांगितलं चांगलं आहे, शेतीसाठी हानिकारक नाही आहे. त्यांच्या आधारे मी काय एवढं फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट काय मला समजत नाही, खरं काय केमिकल आहे काय ते मी माझ्या हिशोबात मी त्यांना परवानगी दिलेली आहे. असं बाकी काय त्याच्याकडून माझं अजूनपर्यंत काय नुकसान झालं, पण काय नुकसान होईल ते तेही भरपाई तेही मला करून द्यावी. इथल्या संबंधित शेतकऱ्यांना किंवा शेतीला आणि ते पशु आहेत त्यांच्यासाठी हानिकारक आहे. आम्ही सत्य परिस्थिती पाहिली. इथल्या शेतकऱ्यांचा आक्षेप होता. आमचे शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजयजी म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन हा जो काही ते सगळा हा प्रकार बाहेर काढला आणि आमचा त्याला प्रखंड विरोध आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर हा प्रकार या रिलायन्स इंडस्ट्रीने थांबवला नाही तर येणाऱ्या काळात त्या कृषी विभागावरती देखील आणि कंपनीवरती देखील मोठं जनआंदोलन पशूंना घेऊन सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन शिवसेना उग्र आंदोलन छेडेल, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेव्हा मी इथे आलो तेव्हा ह्या शेतकरी सांगितलं, आम्ही शेतकरी ह्या टँकर अडवल्या आणि ह्या लोकांनी सांगितलं अशा आम्ही टँकर अडवलं. तिथून नंतर आम्ही फोन केला कृषी अधिकाऱ्यांना. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांना विचारलं मी की बाबा साहेब हे कसं काय आहे, तर नाही तुम्हाला मी सांगतो. कृषी अधिकाऱ्यांना पण याची पुरेपूर माहिती नाही आहे, पण त्याही त्यांच्या अंगावर ओढले. हे चुकीचं आहे. इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी याची पाहणी करायला पाहिजे. मुळात साहेब तुम्हाला सांगतो मी, पाहणी करायला पाहिजे. नंतर ह्याचा खरंच शेतीसाठी फायदा आहे की नुकसान आहे, हा फायदा आहे नुकसान आहे बघल्यानंतरच इथं शेतीत मालवा टाकायला पाहिजे. पण आम्हाला ही जी रिलायन्स कंपनी आहे, ही रिलायन्सची मॅनेजमेंट आहे, ही इथल्या आम्हाला शेतकऱ्यांना, आम्हाला नवीन युवा पिढीला ही वेडी समजते. पण आम्ही वेडी नव्हतो, आम्ही शहाणे आहोत. ही इथं आता यांचं टँकर आम्ही बंद केले. पण आम्हाला शासनाला म्हणणं आहे शासनाला की ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन ही बंद झालं पाहिजे. आणि जे रिलायन्सचा जो प्रोजेक्ट आहे ती त्यांच्या इथंच ती मालवा टाकला पाहिजे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन करू. राजापूर शहरातील कोंढेतड पुलावरून नदीपात्रात चिकन व्यवसायातील घाण टाकणाऱ्या एका व्यावसायिकाला नगरसेवक आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडलं. नगरसेवक दिलीप चव्हाण, दिलीप अमरे तसेच नगरपरिषद कर्मचारी जितेंद्र जाधव आणि महेश रहाटे यांनी ही कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात चिकनची घाण टाकली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या। त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्यासोबतच नदीपात्र प्रदूषित होण्याचा धोका होता। शहरातील पुंडलिक मंदिर परिसरातही चिकनची घाण टाकली जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली। धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्राणीजन्य अवशेष टाकणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। लोकांना त्रास देतात हे तुम्ही खाली तिकडे इथे टाकायचं नाही नदीत परत तिथे घाण येईल. ते उचल तिथला ती पडली आहे ती हे सगळं उचला हे इथलं आणि घेऊन जाते। याची विल्हेवाट तुम्ही परत टाकताना भेटलात आता कुठे टाकणार आहे नेऊन तुम्ही कुठे टाकणार अजिबात कुठे? सोडणार नदीत- नाही, मी पहिला नदीत कुठे सांगतोय. टाकायचं नाही ते. आता हे बघा आम्ही तुम्हाला बघितलं म्हणून ते झालं बरोबर नाही तर तुम्ही टाकताय नोटिसात बघा नोटिसात देऊन सुद्धा तुम्ही टाकताय बरोबर हे चुकी नव्हे हो, आज आम्ही पकडलं म्हणून आज टाकताय म्हणून सांगताय तुम्ही काय भरोसा तुम्ही दररोज टाकत नाही त्याचा। माणगाव तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजीव धामणकर यांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी आणि पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पशुसेवा देणाऱ्या इतर पशु पर्यवेक्षकांवर निर्बंध लादले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच उपचारासाठी वेळेवर पोहोचत नसल्याने आणि इतर पर्यवेक्षकांना उपचार करू दिले जात नसल्याने जनावरांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी आणि पशुपालकांकडून करण्यात आला आहे। लोणशी गावातील शेतकरी आणि पशुपालक पारस चेरफळे यांनी याबाबत तक्रार मांडली आहे। या सर्व आरोपांवर माणगाव तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजीव धामणकर यांनी माझे कोकणशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांच्या तक्रारी तसेच अधिकाऱ्यांचा खुलासा यामुळे माणगावामधील पशुधन सेवेचा मुद्दा चर्चेत आला। माझं नाव पारस संजय चेरपले, माझे वडील संजय चेरपले। आमची म्हैस 7 तारखेला सकाळी सुमारे 5च्या टायमात आणली होती ती डॉक्टरना फोन केला। दामनकर म्हणून डॉक्टर होते माणगावचे, त्यांना फोन केला तर ते बोलते मी दौऱ्यावर आहे, माझा असिस्टंट म्हणून मी पाठवतो। असिस्टंट आले, चेक केले तर त्यांना काही जमलं नाही, त्यांनी इंजेक्शन दिले आणि बोलते संध्याकाळपर्यंत आम्ही तिला मोकळी करू, पण त्यांना काही जमलं नाही। त्यामुळं आम्ही आमची म्हैस व्यायलीनंतर आमचा म्हशीचा पाडू मेलेल्या अवस्थेत आला बाहेर। त्यामुळे डॉक्टर जर वेळेत इथं उपलब्ध असते इमर्जन्सीला तर आम्ही आमचा पाडू पण वाचला असता। आणि जर ते इथे येत नसतील तर त्यांच्या सरकारकडे मागणी आहे की त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा किंवा बदली करा। नमस्कार, मी डॉक्टर संजीव धामणकर। मी 3 जुलै 2027 रोजी तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय माणगाव इथला कार्यभार स्वीकारलेला आहे। आणि कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पशुसंवर्धन विभागातले जे इतर दवाखान्यांचे पशुधन पर्यवेक्षक आहेत ते कुणाच्याही कार्यक्षेत्रामध्ये जाऊन कामकाज करतात। तर या संदर्भात मी त्यांना सर्वात प्रथम एक सक्त सूचना दिली की कुणीही कुणाच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन ढवळाढवळ करू नये, कामकाज करू नये, ज्यांनी त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करावं। आता या इतर लोकांनी चुकीचा अर्थ काढून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मी ज्या दिवशी लोणशीमध्ये हा जो प्रकार घडला त्यावेळी जेव्हा मला फोन आला तेव्हा मी श्रीवर्धनचा पालक सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन असल्यामुळे मी दौऱ्यावरती होतो आणि मी ताबडतोब फोन उचलले आणि माझे जे उमरोली दवाखान्याचे जे पशुधन पर्यवेक्षक आहेत त्यांना मी अटेंड करायला तिथे पाठवले ती केस। ठीक आहे, त्यांच्याकडनं ते म्हैस जी आणलेली होती ते वासरू त्यांना बाहेर काढणं जमलं नाही, कारण ते बर्थ कॅनल जो होता तो मोकळा झालेला नव्हता। म्हणून मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, एक इंजेक्शन मी सांगतो ते त्यांना टोचून या, संध्याकाळपर्यंत जर ती मोकळी नाही झाली तर मी परत आल्यानंतर स्वतः ती बघतो तिचं काय करायचं ते, म्हणजे ते तिला सोडवायचे की सर्जरी करायची काय करायचे ते मी पाहतो। तेवढ्यात लोकांनी साई दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक यांना बोलवलं, त्यांनी ते सोडवली आणि म्हैस मोकळी झाली। वासरू तर आधीच दगावलेलं होतं, जेव्हा माझ्या पशुधन पर्यवेक्षकांनी तपासली त्यावेळेस ते आधीच दगावलेलं होतं। त्यामुळे मी त्यांचे फोन उचलले नाहीत, मी त्यांना प्रतिसाद दिला नाही, मी हे सगळं
चुकीचा आहे आणि जाणून बुजून माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे. मी आल्यापासून सगळ्या शेतकऱ्यांना सेवा देत आहे, योग्य सेवा देत आहे आणि योग्य शासकीय दरामध्ये मी सेवा देत आहे. माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत. मी जिथे जिथे गेलो, कोणत्या तारखेला गेलो, कुठे गेलो, किती वाजता गेलो, सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. ज्यांना कोणाला याबद्दल काही शंका असेल त्यांनी माझ्याकडे प्रत्यक्ष येऊन किंवा काही चर्चा असेल त्यांनी माझ्याकडे येऊन प्रत्यक्ष चर्चा करावी. मी सगळी उत्तरं द्यायला समर्थ आहे. ठीक आहे. त्यामुळे लोकांनी उगाचच कुणीतरी कान भरले म्हणून त्यांचं ऐकून काही गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या काही तक्रारी असेल तुम्ही प्रत्यक्ष येऊन मला भेटा आणि तुमच्या तक्रारीचं निराकरण केलं जाईल आणि तुम्हाला योग्य सेवा, उत्तम सेवा देण्याची मी खात्री देतो तुम्हाला. माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी पेवर ब्लॉकचा वापर सुरू असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. 2 दिवसांपूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी पेवर ब्लॉकच्या वापरावरून महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना खडसावलं होतं. अवजड वाहन किंवा एसटी गेल्यास पेवर ब्लॉक दबून रस्ता खचू शकतो अशी भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र त्यानंतरही माणगाव शहरापासून कळमजे ब्रिज पर्यंत महामार्गाच्या दुतर्फा पेवर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू आहे. पावसाळ्यात सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी देखील पेवर ब्लॉकचा वापर केला जातोय. राज ठाकरे यांनीही आपल्या दौऱ्यात मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे मंत्री तटकरेंच्या सूचनेनंतरही पेवर ब्लॉकचा वापर सुरूच असल्यानं राष्ट्रीय महामार्ग विभाग नेमकी कोणाची भूमिका मानतो असा सवाल उपस्थित होत आहे. तर दरवेळेला जिथं रस्त्याची दुरवस्था झालेली असते तिथं मधल्या कालावधीमध्ये नागोठण्याच्या परिसरामध्ये पेपर ब्लॉकचा वापर करण्यात आला होता. मी त्यावेळेला तिथं बैठकीमध्ये मुद्दा मांडलेला की पेपर ब्लॉक हे नॅशनल हायवेच्या किंवा स्टेट हायवेच्या रस्त्यासाठी तिथे टिकणारे नसतात. त्याचं कारण असं की तिथं जाणारी वाहतूक, पेपर ब्लॉक आपण अंतर्गत गावामध्ये लावत नसतो, तिथं पायी लोक जात असतात, 2 व्हीलर जात असतात. पण जिथं हेवी वाहतूक असते, अवजड वाहतूक असते, तिथं पेपर ब्लॉक हे टिकू शकत नाहीत. त्याच्यामुळे आत्ता त्यांनी जिथं पेपर ब्लॉकचा तिथं वापर केलेला आहे, मी त्यांना सूचना दिल्या की हे पेपर ब्लॉक 2-4 दिवसाच्या वर टिकणार नाहीत, कारण त्याला प्रॉपर तिथं बेस नसतो आणि एक जरी अवजड वाहन त्याच्यावरनं गेलं तर ते पेपर ब्लॉक निघण्याची शक्यता ही काही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यानुसार त्यांनी त्या रस्त्यामध्ये पेपर ब्लॉक वापरण्यापेक्षा म्हणजे जिथं खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी त्याच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्यांचं काही वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये एक नवीन रॉ मटेरियल त्याच्यामध्ये येतं ज्याच्यातून खड्डे बुजवता येत असतात आणि ते पेपर ब्लॉकपेक्षा जास्ती प्रमाणामध्ये तिथं तग धरू शकेल. आणि पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा जो नाहकचा त्रास खासकर नागोठण्याचा जो परिसर आहे तो असेल, सुकेळीच्या थोडा अलीकडचा असेल, कोलाडच्या इथला खाली झालेला रस्ता असेल, इथल्या ज्या परिसरामध्ये आहे तर तिथं साधारणपणे पेपर ब्लॉकचा वापर न करता त्यांनी ह्या नवीन मटेरियलचा वापर करून ते खड्डे बुजवण्यात यावे, जेणेकरून ते जास्ती प्रमाणामध्ये तिथं टिकू शकतील आणि वाहतूक ही त्या पट्ट्यातली जी खड्ड्याच्या रस्त्यामुळे तिथं त्रास नाहकचा नागरिकांना सगळ्यांनाच होतोय तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी ते काम करावं. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून रायगडमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापलंय. महामार्गाचं 95% काम पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्यांना मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांनी टोला लगावलाय. नागोठणे परिसरात मोठमोठे खड्डे, बंद पूल आणि अपूर्ण काम असताना 95% काम पूर्ण झालं कसं असा सवाल धुळे यांनी उपस्थित केलाय. भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या भूमिकेवर देखील त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यामुळे काहींच्या पोटदुखीला सुरुवात झाल्याची बोचरी टीका धुळे यांनी केली. महामार्गावर दररोज हजारो प्रवासी आणि अवजड वाहनांची वर्दळ असताना रस्त्याची दुरावस्था कायम असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कागदावरची टक्केवारी नव्हे तर प्रत्यक्षात प्रवाशांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळतोय का हे महत्त्वाचं असल्याचं साईनाथ धुळे यांनी म्हटलंय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष. मी आज उभा आहे नागोठण्याच्या मुख्य ठिकाणी. आता इथूनच मुंबई गोवा हायवेवर मी उभा आहे. काही लोक म्हणत आहेत की 95 ते 97% काम पूर्ण झालं आहे. हे मला दाखवायची आज वेळ आलेली आहे. तुम्ही जर बघाल हा नागोठणे येथील ब्रिज हा ब्रिज जून महिन्यामध्ये चालू झाला. जून महिन्यामध्ये हा ब्रिज त्यांनी चालू केला आणि लगेच पहिल्या पावसातच हा ब्रिज त्यांना बंद करायची वेळ आली. हे कशामुळे आली
तुम्ही जर म्हणताय 95 ते 97% काम पूर्ण झालं असेल, तर मग हा ब्रिज तुम्हाला आज बघा ना, या ब्रिजची काय अवस्था आहे. हा ब्रिज बंद करून टाकला, बंद केला. एक महिन्याच्या पावसामध्ये यांनी हा ब्रिज बंद केलेला आहे. हे 4 महिने जर पाऊस पडला तर या ब्रिजची काय अवस्था होईल. आणि ज्या वेळेला या ब्रिजला तडा गेला त्यावेळेला मी पहिलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाज उठवला. त्यानंतर हा ब्रिज यांनी बंद केला. यांच्या निदर्शनास आले, यांची दिल्लीवरून एक टीम आली होती, त्या टीमने देखील पाहणी केली आणि त्या टीमने देखील सांगितलं की हा ब्रिज बंद करण्यात यावा म्हणून, आणि हा ब्रिज आतापर्यंत बंद आहे. तर तुम्ही जर बोलताय 95 ते 97% काम पूर्ण झालं, हे कोणतं काम आहे हे आम्हाला एकदा दाखवा. आम्हाला लोकांना, रायगडच्या लोकांना हे दाखवा. इतर जर तुम्ही बघितलं तर कोलाडपर्यंत जर तुम्ही गेला तर अनेक ब्रिज, अनेक रस्ते, अनेक खड्डेमय झालेले आहे. खड्डेमय म्हणजे पूर्ण खड्डेमय. आणि हा नवीन रस्ता झालेला असं कोणी बोलू शकत नाही. आम्ही यावर एक ठाम सांगतो की 50% देखील काम पूर्ण झालेलं नाही. माझी एक नम्र विनंती आहे की वैभवजी खेडेकर यांनी यावं. मी त्यांना स्वतः नागोठण्यातील सर्व रस्ते दाखवील, खड्डे दाखवील, ब्रिजेस दाखवील, तडे गेलेले दाखवील. कुठल्याही ब्रिजेसवर कुठले बॅरिकेड नाही आहे, काही नाही आहे. एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या मुंबई गोवा महामार्गाचं झालेलं आहे. तेवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेड बस स्थानकात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीची वाट पाहणाऱ्या एका महिला आणि तिच्या मुलीची भर दिवसा एका व्यक्तीनं छेड काढल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर बस स्थानक परिसरात तब्बल अर्धा तास तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान खेड बस स्थानकात वारंवार अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी जोर धरती आहे. सिंधुदुर्गातील आंबोली परिसरातील कुंभवडे बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांच्या एका टोळक्यानं दांडे आणि हत्यारे घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चौकुळ कुंभवडे रस्त्यावर गाडी आडवी लावून रस्ता अडवल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी एका स्थानिक महिलेने या पर्यटकांना विरोध केला. त्यानंतर टोळक्याने काठ्या आणि हत्यारे हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेला पोलीस आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. आंबोलीसह महत्त्वाच्या धबधब्यांवर विशेषतः सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी त्यांनी केली. अशा घटनांमुळे पर्यटन नगरीची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी नाईक यांनी केली. ये अलाउड नहीं है हमारे यहाँ आके हमारे पास दादागिरी कर रहे हैं आप लोग. हम लोग नहीं कर रहे हैं. हम लोग ऐसा ट्रैफिक कर क्या किसने किया? इसने किया है, वही कर रहे हैं ना. ट्रॅफिक क्लिअर केलोय मग तेच आहे ना, ते लोक येऊन हत्यारे दाखवणार, आम्ही गप्पा राहायचं काय? के ऊपर नहीं कर रहे, दूसरे के ऊपर है ये क्लियर करने के लिए. और वो कौन है? वो उसको लेके आओ इधर. नहीं उसको दिखाते हैं. कौन है? आपको किसने अलाउड किया गाड़ी में वो रखने को? मैं पर्सनल मेरे मैटर के लिए मेरा जिंदगी ये तकलीफ है. हाँ तो फिर हमारे पास उसका रास्ता नहीं है. तुम लोग ये बीच लोगों में हत्यारे लेके घूमेंगे फिर. मॅडम एक बताऊं, खरं तर आंबोलीचा आणि बाबा धबधबा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडा धबधबा, नापणे धबधबा हे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर संपूर्ण आजूबाजूच्या राज्यात म्हणजे कर्नाटक, गोवा या राज्यामधले सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येतात. आणि खरं तर हे पोलीस प्रशासन खरं तर त्या ठिकाणी उपस्थित पाहिजे. आंबोलीला अनेक वेळा बघितलं की वाहतूक कोंडी होती आणि इथले पोलीस आहेत ते महामार्गावर स्थानिक लोकांच्या गाड्या तपासण्यात, त्यांचे लायसन्स तपासण्यात व्यस्त असतात. आणि माझी प्रशासनाला आणि SP ना विनंती आहे की तुम्ही रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तरी त्या ठिकाणी आपले पोलीस ठेवले पाहिजेत की जेणेकरून पर्यटनाच्या नगरीचं नाव खराब होता कामा नये. आणि त्याची जबाबदारी आपली आहे. आणि जो काय प्रकार झाला त्याबद्दल प्रशासन आणि सत्ताधारी पूर्णपणे जबाबदार आहेत. रोह्याचे प्रमोद म्हस्कर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कृत आणि रोहा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या आयोजनाखाली अंडर-16 आणि ओपन RTCA रॅपिड चेस टूर्नामेंट 2026 उत्साहात पार पडली. या स्पर्धेला तब्बल 240 खेळाडूंचा प्रतिसाद मिळाला, तर 40 रेटेड खेळाडूंनी सहभाग घेतला. ओपन गटात स्नेहल भोसले यांनी 6.5 गुणांचा प्रथम क्रमांक मिळवला, तर अंडर-16 गटात विदेहा मेटकर यांनी 6.5 गुणांसह विजेतेपद पटकावलं. मोठ्या संख्येनं खेळाडू सहभागी होऊन स्पर्धेचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं.
बक्षीस वितरण प्रमोद शेठ मस्कर यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी रोह्यात लवकरच मोठी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली। त्यामुळे रोह्यातील बुद्धिबळपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावमधील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या 2026 शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाच्या तब्बल 5 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले। इयत्ता 4थीच्या परीक्षेत शुभ्रा भिसे हिने 95वा तर विघ्नेश सावंत याने 53वा क्रमांक मिळवला, तर इयत्ता 7वीच्या परीक्षेत अर्जुन धुरी याने जिल्ह्यात 8वा क्रमांक मिळवला, तर वैष्णवी गावडे हिने 51वा नंबर मिळवला। तसेच पूर्वा अंबिगिरे हिने 66वा क्रमांक मिळवला। विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालक, शिक्षक आणि माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचा गौरव झालाय। या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्था अध्यक्ष सगुण धुरी, उपाध्यक्ष बाळा जोशी, सचिव साईनाथ नार्वेकर, सीओ राजू रांगणेकर यांच्यासह मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी अभिनंदन केलंय। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।